बघा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी राज्याच्या राज्य कार्यकारिणीमध्ये या राज्यामध्ये विधानसभेच्या 200 ते 250 जागा लढण्याचं निश्चित केले, त्याची घोषणा देखील केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही गुहागर विधानसभेमध्ये इथे आलेलो आहोत. त्या ठिकाणी तिन्ही तालुक्यांचा मेळावा, पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी झाला. त्याच्यामध्ये सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं म्हणणं, त्यांचे प्रस्ताव, त्यांची निवेदनं माझ्याकडे प्राप्त झालेली आहेत. आणि याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं एकच मागणं आहे की या गुहागर तालुक्याचे संपर्क अध्यक्ष प्रमोदजी गांधी यांना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी आहे. आणि म्हणून हा असलेला प्रस्ताव मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना इथली सगळी वस्तुस्थिती, सगळा अहवाल त्यांना मी देणार आहे. आणि मला खात्री आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे प्रमोदजींसारखा उमदा तरुण चेहरा, जो स्थानिक इथला या गुहागरच्या मातीमधला जन्म घेतलेला आहे, याला उमेदवारी देतील. या गुहागर तालुक्याची जी खंत आहे की आम्हाला सातत्यानं बाहेरचा इकडे आमदार या ठिकाणी आमच्या डोक्यावरती मारला जातो, तर ही खंत, ही त्यांची जी काय मनातली ज्या गोष्टी आहेत त्याकडे दूर होतील आणि प्रमोदजींसारखा एक कणखर उमदा तरुण या ठिकाणी उमेदवार म्हणून जनतेसमोर असेल. कोकणामध्ये आपण एकूण किती सीट म्हणजे लढवू? आमचा चाचपणी सगळ्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्याचे आहे. आम्ही इथला सगळाच अहवाल सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवू. आणि त्याच्यावरती विचार मंथन करून सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील, जिथे ज्या पक्षाचा, आपल्या पक्षात जिथे पोटेन्शियल आहे, पक्ष बांधणी चांगली आहे, की यापूर्वी काम चांगलं आहे किंवा रिझल्ट दिलेले आहेत, अशा ठिकाणी आपले उमेदवार राहतील, उभे राहतील. परंतु आमचा आग्रह असा राहील की या कोकणामध्ये सगळ्याच्या सगळ्या सीट उभ्या राहाव्यात आणि मनसेला या ठिकाणी ही जमीन पक्षीय कारणासाठी सुपीक आहे, तर इथनं चांगले रिझल्ट येण्याची अपेक्षा आहे. आमची अपेक्षा आहे की सगळ्याच मतदारसंघात उमेदवार उभे करावे. परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे देतील तो आदेश, त्याप्रमाणे उमेदवार इथं उभे राहतील आणि निश्चित उमेदवार उभे राहून आम्ही स्वबळावरती निवडणूक या ठिकाणी लढू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.